वरणासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे धुवून. त्यात आपण पाणी टाकूया, हळद टाकूया अर्धा चमचा आणि हिंग आणि अर्धा चमचा जिरा. आता 4 शिटी करून आपण ह्याला कुकरमध्ये डाळ ही शिजवायची आहे आपल्याला. कुकरमध्ये आपली डाळ 4 शिट्यांमध्ये मस्त शिजलेली आहे, ती गळून गेलेली आहे. रवीची सुद्धा गळून नाही, चमच्यानेच ती मोडता येते अशी झालेली आहे. आता तिला बेताचंच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, जास्त पातळ नाही करायचे. आता याला आपण दुसऱ्या भांड्यात काढून मीठ टाकून चांगली उकळी आणूया त्याला. टाकूया, छान त्याला उकळी आणूया की आपलं वरण तयार. वरणाला छान उकळी आलेली आहे. आपलं वरण आता तयार झालेलं आहे. ते मस्त डाळ ती शिजलेली आहे बघा, किती मस्त छान एकदम गरगरीत शिजलेली आहे. तर आपण याला मस्त वरण भात खाऊया आपण. वरण आपलं तयार झालेलं आहे. आता वरण भात त्याच्यावर साजूक तूप टाकूया आपण. ती प्रोटीन रिच आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि सोबत आवळ्याचं लोणचं. आवळ्याच्या लोणचाची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेलीच आहे, बघून घ्या प्लीज. आणि असा मस्त सुट्टीच्या दिवशी गरम गरम वरण भाताचा बेत बनवा. अगदी तुरीच्या डाळीत हायेस्ट प्रोटीन असतं, भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे आणि हे आवळ्याचं लोणचं पाचक आहे आणि तुपामध्ये पण हायेस्ट प्रोटीन्स असतात, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही आठवड्यातून एकदा तरी जेवलात तरी अगदी मस्त तुमचं एक कंप्लीट डाएट मील होऊन जाईल. शिवाय आजारातून उठलेलं जर कोणी असेल व्यक्ती, अशक्तपणा असेल, तर त्याच्यासाठी पण असं वरण भात आणि तूप आणि आवळ्याचं लोणचं दिलं तर अगदी खूपच त्याला म्हणजे अगदी तरतरी येईल आणि खूपच पौष्टिक आहार आहे हा. रेसिपी अगदी सोपी आहे आणि नक्की करून बघा. आणि चॅनलवर जर प्रथमच असाल पाहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा साध्या साध्या आपल्या रोजच्या अगदी जेवणातल्या रेसिपींचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.